का म्हणता बे पोट्टे हो. तर आपण ना आज आपला आईस वगैरे फोडून झाला होता आणि लस्सी वस्सी सगळं बनवून आपली रेडी होती. मग आपण निघालो आपली दुकान घेऊन. मग आपण पोहोचलो आपल्या स्टेशनवर, आपल्या जाग्यावर. आपला सेटअप वेटअप सगळं रेडी करून ठेवलं, टेबल वगैरे लावले, दुकान वगैरे रेडी केलं आपला. मग इकडं आपला बावाजी पण बसला होता. रोज येते हा बावाजी, डांगरू शेपं केळं सगळं विकते. मग आपण गेलो कुठं, कणानले. आपल्याला काय घ्यायची होती, चेरी. आणि हे अडी, ह्या अडीमध्ये लई किडे आहे, लई उतू करते. मग आपण गेलो दुकानामध्ये. दुकानवाल्या भाऊले मागितली चेरी वगैरे घेतले आपले, चेरीचे पॅकेट. आणि गेलो आपल्या दुकानाकडे गेलो तर मोसम एक नंबर होता. मस्त बादल होते, पांढरे बादल होते. मग आपल्या दुकानामध्ये आले होते आपल्या गावचे नगरसेवक, उपाध्यक्ष साहेब आणि चकोले साहेब. यांनी आपली गुलाब लस्सी वगैरे टेस्ट केली. रोजच पेते म्हणा, रोज येते लस्सी वगैरे पिऊन जाते आपली. मग आले होते कोण, डेकोरेशनवाले. यांचे चालू होतं झगडा. यांना लस्सी वस्ती तर पिऊन घेतली, पण पैसे देवाचं कोणाचं नाव नाही. तर हे एकामेकासोबत झगडा करत होते. तर त्याच्या मोबाईलमध्ये नाही का बॅलन्स चेक करत होते. मग त्याला भेटला असन बॅलन्स, तर मग त्याच्या मागं लागले होते. मग झाली सायंकाळी पुरा काळा मौसम झाला होता. असं वाटत होतं बहुत जोराचा पाऊस येणार आहे. पण वाराधून जोराची सुटली होती, पण पाऊस काही आला नव्हता. वाराधून तर लई सुटली होती. मग म्हटलं अशा मोसमचा आपण वडापाव खाऊन गरम मस्तपैकी. मग घेतलं वडापाव. मग आपले वडापाव घेऊन आपल्या दुकानाकडं वडापाव खाल्लो आणि गेलो मग मामाकडं गेलो. तर हा कुत्रा पाहत होता काकाकडं. काका खात होता चिकन. काकाकडं पाव हा काकाला डीट लावत होता. मग आले होते आपले सोबती, मुंबईवरून आले होते लस्सी प्यासाठी, निखिल भाऊ लांजीवार. यांना लस्सी वस्सी पिऊन घेतली. यांना आणला होता आपला पॅक बनवत होता. मग आपल्या पॅकची लेवल चेक करत होते, पॅक बरोबर बनला का नाही बनला म्हणून. थोडीशी पण बूंद इकडं तिकडं नाही गेली पाहिजे म्हणून. मग यांना आपला पॅक वगैरे पेला. पॅक वगैरे काही नव्हता, लिंबू सरबत होता, नाही तर तुम्ही काही पण समजाल. मग आपल्या नेक्स्ट ब्लॉगसाठी लाईक करून द्या, फॉलो करून द्या.